नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो मराठवाड्याच्या विकासाला नवीन दिशा देणार आहे। जालना नांदेड एक्सप्रेसवे। मराठवाड्याच्या विकासासाठी हा महामार्ग किती महत्त्वाचा आहे याचा अंदाज आपल्याला याच्या वैशिष्ट्यांमधून येईल। हा केवळ एक महामार्ग नाही तर मराठवाड्यातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी संधीचा आणि प्रगतीचा महामार्ग आहे। जालना नांदेड एक्सप्रेसवे हा 179 किलोमीटर लांबीचा 6 लेन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे जो 120 किलोमीटर पर आवरच्या स्पीडसाठी डिझाईन केलेला आहे। हा महामार्ग मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणार आहे। या महामार्गामुळे जालना ते नांदेडमधील अंतर 226 किलोमीटरवरून कमी होऊन 180 किलोमीटरपर्यंत येईल आणि प्रवासाचा वेळ 4 तासांवरून 2 तासांवर येईल। केवळ प्रवासाच्या वेळेतच नाही तर या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक घडामोडींनाही गती मिळेल। शेतकरी आपला शेतमाल जलद गतीने बाजारात पोहोचवू शकतील, ज्यामुळे त्यांना योग्य भाव मिळेल। व्यापार आणि उद्योगांनाही मोठा फायदा होईल, कारण माल वाहतूक अधिक सोयीस्कर आणि जलद होईल। या एक्सप्रेसवेसाठी 24,702 कोटी रुपये खर्च येणार असून लँड ॲक्विजिशन प्रोसेस 2021 मध्ये सुरू झाली होती। या एक्सप्रेसवेचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गनंतर महाराष्ट्रात तयार होणारा हा तिसरा एक्सप्रेसवे आहे। या एक्सप्रेसवेला 6 सिव्हिल पॅकेजेसमध्ये विभागले असून पॅकेजेसची लांबी आणि त्यावर काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सची यादी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। या एक्सप्रेसवेची सुरुवात समृद्धी महामार्गाच्या जालना इंटरचेंजवरून होईल आणि नांदेड हैदराबाद हायवेवर या एक्सप्रेसवेचा एंड होईल। या एक्सप्रेसवेसाठी लँड ॲक्वायर करताना प्रस्तावित हैदराबाद मुंबई हायस्पीड रेल्वे लाईनसाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे आणि प्रपोज्ड हैदराबाद इंदोर एक्सप्रेसवे बरोबर देखील हा एक्सप्रेसवे कनेक्ट करण्यात येणार आहे। यावरून तुम्ही समजू शकता की जालना नांदेड एक्सप्रेसवे हा केवळ वाहतुकीचा मार्ग नाही तर मराठवाड्याच्या विकासाचा आणि प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे। या महामार्गामुळे मराठवाडा विकासाच्या नव्या युगात प्रवेश करेल यात शंका नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।